नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा येत्या 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत। राज्यव्यापी शिक्षक संघटनेनं संपाचा इशारा दिला असून विविध मागण्यांबाबत तो आयोजित केला जाणार आहे। त्यामुळे त्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती तात्पुरता परिणाम होऊ शकतो। शिक्षक संघटनेची मागणी अशी आहे की 2013 पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणं बंद करावं आणि 15 मार्च 2024चा संच मान्यता निर्णय रद्द करून जुने निकष लागू करावेत। शिक्षण सेवक योजनेतील बदल रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी। शिक्षक संघटनेने सांगितलं की 5 डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहतील आणि शिक्षक मोर्चा काढतील। हा मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आयोजित करण्यात येणार आहे। संघटनेनं मागण्यांची पूर्णता होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य करणं गैरवाजवी आहे। जर शिक्षकांनी ही परीक्षा न दिल्यास त्यांना शाळेत काम करण्याची संधी मिळणार नाही। यावरती शिक्षक संघटना ठामपणे विरोध व्यक्त करतायत आणि सरकारकडनं हा निर्णय रद्द करण्याची मागणी करतायत। या राज्यव्यापी संपामुळे 5 डिसेंबर रोजी शाळा बंद राहतील, तर पालकांनी या दिवशी मुलांसाठी पर्यायी योजना आखणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर देखील यामुळे तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे। तर मग सरकार यावरती काय निर्णय घेणं ते पाहणं गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।